You said never let me go. 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 You said चला हॅलो हॅलो. बोल हॅलो बोल. कुठे चाललोय आपण? कशाला चाललोय? पावसाळ्यातील आमची ही पहिली फॅमिली ट्रिप. आज काहीतरी स्पेशल होणार आहे. बदलापूर रेल्वे स्टेशनपासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या बारवी धरणाकडे आज आम्ही निघालोय. त्याच्या जवळ असणाऱ्या या सरोवर फार्म हाऊसला आज व्हिजिट कर. जाताना गरमागरम वडेपाव घेतले. थोड्या अंतरावरती फार्म हाऊस होता. तसेच बारवी धरणाला आम्ही भेट दिली. फार्म हाऊसवरती पोहोचताच चहाचा आस्वाद घेतला व या पावसाचा आनंद लुटला. ह्या सरोवर फार्म हाऊसला पोहोचताच आम्हाला हा रूम दाखवला. 20-25 लोकांचा हा रूम होता. आम्हाला 10 जणांना पुरेसा. आज काहीतरी स्पेशल डे आहे. आज आईवडिलांच्या लग्नाचा वाढदिवस होता. म्हणूनच आज आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला. इथे फार्म हाऊसमध्ये स्विमिंग पूल होतं या साईडला. फार्म हाऊसला पोहोचताना आम्हाला 8:30 वाजलेले संध्याकाळचे. तसंच इथे लाइटिंग बघू शकता. गाड्या पार्किंगला जागा होती. इकडे स्विमिंग पूल होतं. तसंच इथे जाम भारी वाटत. थोड्याच वेळात डिनरची सुरुवात होणार होती. त्यापूर्वी आम्ही स्विमिंग पूलमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला. तेवढ्यातच आई बाहेर आली. हिने ठरवलेलं स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे. म्हणूनच आम्हीही सेल्फी घेत स्विमिंग पूलकडे निघालेलो. रिमझिम पाऊस होता. जाणवत होतं पाणी थंड आहे. तेवढ्यात दादाने उडी मारली. पाणी गरम असल्याचं माहिती पडल्यावरती बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये तिरकत आम्ही या स्विमिंग पूलमध्ये उड्या मारल्या. नमस्कार मंडळी, मी अनिल शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आमची फॅमिली आली आहे बदलापूरमध्ये या सरोवर फार्म हाऊस या ठिकाणी आलेली आहे. तर माझ्या पाठीमध्ये बघू शकता असा काही स्विमिंग पूल आहे आणि आपल्याबरोबर मम्मी आणि अनन्या आहे आणि तिथे दादा वगैरे आहेत, सर्व काय. सो आज फॅमिली डे आहे आपला आणि काहीतरी फंक्शन आहे, तर ते पुढे बघूयाच.
तर असं काय आता स्विमिंग पूलमध्ये आम्ही एन्जॉय करतो आणि थोड्याच वेळात आपण जेवण करणार आहोत. तर जेवणामध्ये काय काय आहे ते बघूयाच पुढे. सो भेटूया आता जेवणाच्या टेबलवर. तर फायनली आता आमचं स्विमिंग वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे जेवणासाठी. सो चला. तर इथे व्हेज थाली आहे आणि इथे बघू शकता इथे स्वीट्स, पनीर, डाळ, भात आणि भाकरी. आणि इथे नॉनव्हेज थाली, चिकन, राईस, स्वीट आणि भाकरी. चिकन, तांदळाच्या भाकरी, अजून पापड, कांदा. कबूतर बर कबूतर काय बोलली? बर दरवाजा दरवाजा बर. काय ते बघा काय बट बटरफ्लाय नाही कदुपल कदुपर कबूतर. आता आमचं जेवण झालंय, आम्ही थोडस वॉकिंग करत होतो. पुढे बघूया काय प्रोग्राम होणार आहे, त्यासाठीची सर्व तयारी. फुगे वगैरे फुगवत आहे. सो गाईज आता केक फ्रीज मध्ये ठेवायला दिलेला, तो आता घेऊन चाललो आतमध्ये. रात्रीचे 10 नाही, रात्रीचे किती वाजले? रात्रीचे 12 वाजलेत आणि तिथे जेवता पण आहेत आणि हौजी पण खेळत आहेत. सो आता चला आपण जाऊया. आणि हा आमचा रूम आहे फॅमिली. गाईज आता ह्या प्रकारे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं. सो मॉर्निंगला बघूया अजून काय बघा. गुड मॉर्निंग गाईज. तर इथे पक्षी बघू शकता, इथे कबूतर वगैरे आहेत, कोंबड्या आहेत, सस्या वगैरे आहेत. हे तिकडे मंकी आहे, मंकी तिकडे लायन पण येतो. मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस. हे बघ फिश 3, 4, 5 आहेत. बरं इथे आमची मंडळी पक्षी प्राणी संग्रहालय बघायला आलेले आहेत. फार्म हाऊसमध्ये अजून काय काय बघायला भेटेल आता ते बघूया आपण पुढे.
बाकी आता आपण जाणार आहोत स्विमिंग पूलला आणि इथेच या फार्म हाऊसच्या मागे आहे ना एक रिव्हर आहे, तर तो पण आपण बघूया. आणि आता पक्षी वगैरे तर बघून झालेत, तर बघूया आता पुढे पुढे काय काय अजून बघायला. तर इथे एक मैदान आहे, तर इथे बघू शकताय. बाकी इथे प्लेइंग एरिया आहे, कार पार्किंग आहे आणि तिकडेच किचन आहे. बदलापूर बारवी डॅम रोडवरील असणाऱ्या या सर्व्हर फार्म हाऊसची संपूर्ण डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. हे फार्म हाऊस एक फॅमिलियर फार्म हाऊस असल्यासारखे आहे. इथे तुम्ही तुमचे फंक्शन्स किंवा बर्थडे पार्टीज एन्जॉय करू शकता. तसेच इथे 200+ लोक राहू शकतात. 2 मोठे स्विमिंग पूल आहेत व इथे लहान मुलांना खेळण्यासाठी एक वेगळे ठिकाण आहे. तसेच हे ठिकाण फोटोग्राफीसाठी चांगलंच आहे. रंगबिरंगी फुलं व वेगवेगळी झाडं इथे पाहायला मिळतात. बदलापूर बारवी डॅम रोडवरती असणाऱ्या या सर्व्हर फार्म हाऊसमध्ये आमच्या फॅमिलीने मनमुराद आनंद घेतला. चांगल्या प्रकारे मस्त धमाल मज्जा मस्ती करत ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.